तर नेक्स्ट प्रश्न कसा आहे बघा, की खूप सारे पॅरेंट्स ना त्यांच्या मुलांना, ते कलाकार असतात, कॉम्पिटिशनपर्यंत त्यांना जाऊ देतात. कॉम्पिटिशन असलं तर उतरा, तुम्ही करा कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट. पण ॲज अ करिअर जेव्हा त्यांना घ्यायची वेळ येते, तर तेव्हा ते कला सोडून, म्हणजे स्केच, आर्ट, ड्रॉइंग सोडून त्या वेगळ्या ठिकाणी घेतात, म्हणजे वेगळं घेतात करिअर. तर त्यांच्या पॅरेंट्सला भीती असते की याच्यामध्ये काहीतरी काहीच करिअर नाही आहे, याच्यामध्ये पैसे कमवणं हार्ड आहे, किंवा यांचं पुढं फ्युचरमध्ये काहीच भविष्य नाही आहे, ते सगळं हातावरती असतं. बरोबर. तर मग याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? करिअर आहे पण ते शोधता आलं पाहिजे आपल्याला. आपली कला आपण कुठं दाखवतोय त्याच्यावरती आहे. आपल्याला ती कला सेल करता आली पाहिजे. आर्ट आहे, आर्ट म्हणजे बेसिक लेवल पण असेल, पण ती सेल करण्याची जर स्किल असेल तर ती सेल होऊन जाते आपोआप. नक्कीच करिअर आहे, म्हणून आम्ही या फील्डमध्ये आहोत. तसं तर म्हणजे ज्यांच्याकडे आर्ट म्हणजे हा आहे एक टॅलेंट, तर त्यांनी या फील्डमध्ये म्हणजे आलंच पाहिजे. म्हणजे या फील्डमध्ये खूप काही करिअर आहे, कारण की साधं घरावर इंटेरियर करायचं राहतं, त्याच्यासाठी पण आर्टिस्ट लागतो. तर त्याच्यात म्हणजे एका इंटेरियरचे पण खूप काही कमिशन घेतले जातात. आणि असं नाही की कोणत्याच गोष्टी म्हणजे आर्टिस्टच करू शकतो. कलर्स, साधा घराला कलरसुद्धा मारायचा असेल तर आर्टिस्टच्या हिशोबाने, किंवा कलर बनवत जरी असलो तरी त्याचा विचार केला जातो आर्टिस्टचा. तसं खूप काही असते त्याच्यात, जसं कॅरेक्टर डिझाईन, हे ते भरपूर पैसा आहे या फील्डमध्ये. पण तुम्ही फक्त म्हणजे ज्यांना टॅलेंट आहे त्यांनी नक्कीच म्हणजे स्वतःला ह्या फील्डमध्ये, की असं नाही की आपण फक्त प्रायव्हेट कामं करू शकतो किंवा म्हणजे काहीच काम नाही असं. तर ह्या फील्डमध्ये तुम्हाला गव्हर्मेंट जॉबसुद्धा आहे प्रत्येक मेडिकल फील्डमध्ये, ITI फील्डमध्ये, अजून गव्हर्मेंट ड्रॉइंग कॉलेजला आहे, प्रायमरी स्कूलमध्ये आहे, केंद्रीय विद्यालयाला आहे. तर मास्टर्स झाल्यानंतर तुम्हाला पुढे ऑपॉर्च्युनिटी असतात, एक्झाम असतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. त्या प्रोसेसने गेल्यानंतर तुम्हाला गव्हर्मेंट जॉब पण अवेलेबल आहे. त्याच्यासोबत तुम्ही फ्रीलान्सिंगसुद्धा करू शकता, घरी बसून 1-2 कामं करू शकता. पण आर्टिस्ट म्हणजे याचा स्ट्रगल पण खूप मोठा आहे. आर्टिस्ट कोणी जी असं सहज नाही बनू शकत. म्हणजे थोडेफार पेंटिंग करणं, स्केचेस करणं हे ठीक आहे, पण त्याच्यात इमोशन्स उतरवणं याच्यासाठी खूप प्रयास लागतो, स्ट्रगल लागतो. त्याची प्रॅक्टिस झालं ती मॅटर करते त्याच्यावर. म्हणजे नॉलेज पाहिजे. जेव्हापासून ड्रॉइंगचं आणि याचं डिजिटलायझेशन झालं आहे तेव्हापासून याच्यामध्ये ऑप्शन्स भरपूर वाढलेत. बरोबर. तर काय काय ऑप्शन्स आहेत ॲज अ प्रोफेशन? तसे भरपूर आहे. फोटोग्राफी, इलस्ट्रेशन, ॲनिमेशन, टायपोग्राफीसुद्धा एक पार्ट आहे जे लोकांना वाटते की नाही आहे. म्हणजे की कुठला पण पोस्टर आपण अट्रॅक्ट करते आपली टायपोग्राफी वगैरे. तर ते सगळं आपलं भरपूर आहे, याच्यात खूप काही आहे. भरपूर केलं तर तसं आहे. आता हा लोगो सिम्बॉल आहे, हा पण अप्लाइडचाच एका आर्टिस्टनं केलेला असणार आहे. हा हेडफोन्स वगैरे ते फिल्मच्या संदर्भात पण भरपूर आहे. फिल्म मेकिंगमध्ये झालं, स्कूल्स झाले. आर्टिस्ट म्हणजे जवळपास प्रत्येक क्षेत्रात, मेडिकल क्षेत्रात पण आर्टिस्टचं काम आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये कसं? मेडिकलच्या ज्या डायग्राम्स आहे त्यांचे ॲनाटॉमीचा जो भाग आहे तो आर्टिस्टचा पण आहे. ॲनाटॉमी हा सब्जेक्ट एक तर मेडिकल कॉलेज आणि आर्ट कॉलेज या दोनच कॉलेजला ॲनाटॉमीचा सब्जेक्ट आहे. हिस्टॉरिकल प्लेसेसला पण असतो. आर्टिस्टची जागा एक हिस्टॉरिकल प्लेसेसला पण असते. ते स्ट्रक्चर ड्रॉ करायला वगैरे, इन्फॉर्मेशन पूर्ण देण्यासाठी, त्यांचे बुक्स वगैरे बनवायला. बस. आर्मीमध्ये पण, आर्मी या क्षेत्रात पण आपल्या आर्टिस्टसाठी जागा आहेत. आर्मीसाठी मॅप तयार करणं, त्यांचा वेपन्सचं डिझाईन तयार करणं, त्यांचे ते रणगाडे वगैरे आहे त्यांचा डिझाईन, कॉस्ट्यूम डिझाईन, हे आर्मी क्षेत्रात पण आहे आर्टिस्टला जागा. म्हणजे ओव्हरऑल जिथं जिथं तुम्हाला व्हिज्युअलायझेशन आहे पिक्चरमध्ये सुद्धा है ना. सिटीमध्ये फिरत राहिलो तेव्हा वॉल पेंटिंग दिसतात, ते सुद्धा आर्टिस्टचं काम आहे. डिझायनिंगचं भाग, कार डिझाईन झालं, वॉच डिझाईन झालं, ज्वेलरी डिझाईन झालं. डिझायनिंग जिथं जिथं आली तिथं तिथं आर्टिस्टचं काम. म्हणणं आहे की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक आर्टिस्टची गरज पडत आहे. रेडिओ क्लॉथ डिझाईन करायला टेक्स्टाईल डिपार्टमेंट असतं एक वेगळं, तर ते क्लॉथ डिझाईन करतात. तिथून क्लॉथमध्ये पण खूप काही प्रकार येतात, एक बाटिक वगैरे, प्रिंटिंग वगैरे डिपार्टमेंट येतं. बघितलं किती सारे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. आमच्याकडे एकच आहे. नाही तसं काही नाही, प्रत्येक फील्डमध्ये भरपूर ऑप्शन्स असतात, फक्त ते शोधता आले पाहिजे आपल्याला.